वॉशरला पोहोचले बघा. ब्रिजचं काम जोरात चालू आहे. आता इकडे सिंगल लाईन असणार मला वाटतं खाली. इथे लेफ्टला सगळं इकडे पिलर आणि आता वरती हळू स्लॅबचं पण काम. आता आपण आलोय महाडला. सकाळी निघालोय 5:33ला आपण सकाळी निघालो पहाटे. आणि आता वाजलेत 8:30. महाडला आलोय. नागोटने म्हणजे वडगावचा ब्रिज क्रॉस केल्यापासून जरा ट्रॅफिक आहे. आणि मार्केटला हे आहे काय म्हणतात त्याला, ब्रिज लागलेत ना तिकडे ट्रॅफिक आहे जरा. आणि खड्डे वगैरे थोडेसे आहे. ओके. आता आम्हाला महाडला पाऊस लागलाय. मगापासून पाऊस नव्हता, आता महाडला पाऊस लागलाय. आता महाडला सर्व्हिस रोड आहे. जिकडे जिकडे मार्केट आहेत ना, मेन बाजारपेठ, तिकडे ब्रिजचं काम चालू आहे. तिकडे सर्व्हिस रोड आहे. आणि सर्व्हिस रोडला जरा होते ट्रॅफिक. खड्डे असं नाही आहेत, पण रस्त्यावर खाली आहेत. आणि बरेच जण निघाले आहेत. म्हणजे 5:30ला निघून 6:30, 7:30, 8:30 3 तासामध्ये महाडला आलो आपण. ठीक आहे, नॉट बॅड. चलो बघून पुढे. नमस्कार मंडळी, मी विनय प्रकाश रावणे. तुमचं काय स्वागत आहे मालवणी आणि विल्समध्ये. सो आता आपण आलो आहे मुंबई गोवाला, गावी चाललो आहे. कशेडी क्रॉस केला मी, तेव्हा गाड्या नव्हते पहिल्या. लय आवाज आहे. मी बाईक पण नाही काढला आहे. कशेडी क्रॉस केला मी आता. आणि मी सकाळी 5:33ला निघालेलो घरून. आणि आता वाजले 9:15. कशेडी क्रॉस केलं, बऱ्यापैकी आहे. सांगतो तुम्हाला अपडेट देतो. आता आपण इथे थांबलो खायला. इथे प्लेटचे बघा खायला काय. आणि इकडे आपला गोवा म्हणजे आपला वैभववाडी. आणि इकडून आपण मुंबईवरून इकडनं कशेडीत ना तुम्ही आलात ना, कशेडी बोगद्यात ना आलात ना, बोगदा क्रॉस केला की इकडे लेफ्टला हॉटेलचं नाव काय मी बघितलंच नाही. हां, हॉटेल स्वामी सृष्टी. हां, बोट दिसतं मागे. टुवर्ड्स गावी जाताना आपल्या एवढे जाताना तिकडे तुम्ही खाऊ शकता खायला. इथे नाश्ता बघा. मी फर्स्ट टाईम आलो, बघा कसं काय आहे ते. सो इथे हे त्यांचं म्हणजे गार्बेज एरिया आहे. तो नका बघू. इथे नदी आहे मागे. ओके. सो नदी म्हणजे तुम्ही बरोबर एकदम डोंगराच्या पायथ्यालाच आहे. ओके. इथे ते डस्टबिन वगैरे करतायत, सगळं सोय करतायत. आणि असं तुम्हाला नेचरमध्ये वगैरे बसून खायला मिळेल मस्तपैकी इकडे. सो आता आई आहेत, नाही आहे, बाबा आहे, आई पण आहे. कसा वाटलं प्रवास? छान झाला. नाही हां, काय आता तू टायरवरती बसली म्हणून तिकडे मागे. आता पुढे बस तपर. गाडी अजून हो चालवायला लागेल मग. चला बघा तिकडे नाश्ता काय काय मिळतं आता अवेलेबल. काय मिसळ इडली आणि पोहा आहे. काय पोहा आहे ना? हां चालेल. मग उपमा आहे, पोहे आहे ना. आता मिसळ आलेली आहे. बघू जरा सांग मिसळ कशी. हां, भाजी सांग. झणझणीत नसते आपल्याकडे. कोल्हापूर, नाशिक त्या साईडला, साताराला झणझणीत असते. आपल्याकडे म्हणजे नॉर्मल असतं. भाजी सांग. बटाटा भाजी सांग कशी. बाबाने केलेली आहे बटाटा भाजी. बटाट्याची काय काचऱ्या मस्त. नाही बोलली. आता मी मागवले पोहे. आता पोहे आले की बस मस्त ऊन पडलं जरासं.
सांगायचं राहिलं तुम्हाला, वडगावचा ब्रिज चढल्याने उतरलात ना, म्हणजे नागोठणे, कोलाड वगैरे, वाखण वगैरे सगळं ना रस्त्याचं काम चाललंय. मार्केट प्लेस आला की तुम्हाला ब्रिजचं काम दिसणार, सर्व्हिस रोडला गाडी टाकायची तुम्हाला. खड्डे एवढे नाही, जास्त नाहीत, नॉर्मल खड्डे आहेत. 23 ऑगस्ट 2025 अपडेट आहे हा. तिथून नंतर मग आम्ही आलो इंदापूर माणगावला आलो. तिकडे ठीक आहे, ट्रॅफिक सकाळी नव्हतं एवढं, कारण का ते फक्त एक मोठा कंटेनर चाललेला म्हणून ते म्हणजे हे चाललेलं, जॉब चाललेला एक मोठा. त्या जॉबमुळे ते जरा ट्रॅफिक होतं, बाकी एवढं ट्रॅफिक नव्हतं त्या टायमाला. आम्ही 8 वाजता पोहोचलो तिकडे, 8-8:30ला. आणि कोलाडला पण तिकडे ब्रिजचं काम चाललं आहे, तिकडे तुम्हाला मग हे मिळेल, सर्व्हिस रोड मिळेल, तिकडे पण तुम्हाला रोड आहे. गर्दी अशी नाही आहे, चिखल असं नाही एवढं काय, फक्त जरा हलका हलका आहे. तो अपडेट द्यायचा होता मला मगाशी नाश्त्याच्या याच्यामध्ये विचारलं जायचं, कशामुळे मस्त होतं ना म्हणून. आता आम्ही लोटे परशुरामला आलो आहे. लोटे परशुराम पण रोड चांगलाच आहे, सगळ्यांना माहिती आहे. ते झालं की आम्ही उतरणार इकडे परशुराम घाट झालं की उतरणार चिपळूणला. चिपळूणला आता काय कंडिशन आहे ते बघतो, तुम्हाला कळवतो. मी टप्प्याटप्प्याला देतो कंडिशन. पहिलं कसं मी फुल फ्लेजमध्ये एकत्र देतो ना अपडेट सगळा. आता मी फुल फ्लेजमध्ये अपडेट देत नाही, तुम्हाला टप्प्याटप्प्यावर अपडेट देतो मी, कसा कसा कुठे कुठे काय काय. आपण आलोय चिपळूणला, आलोय मार्केटमध्ये. आपण हा सर्व्हिस रोड आहे, तर तिकडे पण आता ब्रिजेसचं काम चालू आहे. फ्लायओव्हर बोलतो आपण त्याला, ब्रिज नाही म्हणत, फ्लायओव्हर म्हणतो. तर त्याचं काम चालू आहे. आणि डेला आलं तर जरा सांभाळून, बाईकवाला कुठून कसंही बाहेर पडतो यार, कुठूनही. सो म्हणजे बरेच मेन मार्केट्स आहेत ना, आता तिकडचे ब्रिजेसच म्हणजे फ्लायओव्हरच राहिलेले आहेत. हे चालू आहे बघ, इकडे यांचे स्लॅबवरती पडलेत, स्लॅब पडले. जो पेट्रोल पंप आहे ना, भारत पेट्रोल पंप, त्याच्या काहीतरी बघा काहीतरी स्लॅब पडले आहेत, त्यांचे बिलर पडले आहेत. मला वाटतं होईल त्यांचा लवकर काम होईल जरा काहीतरी. आज काय ऑगस्ट ना, त्यांचा होईल तुमचा काम. बघू कसं होतं ते. कारण हे काय चिपळूणमध्ये हे बघ वरती इकडे स्लॅब पडतात त्यांचे, पडतात म्हणजे लागलं, काम चालू झालं फटाफट तसं. तो चिपळूणचा अपडेट आहे. आता आम्ही पोहोचलो 10:30ला चिपळूणला पोहोचलो आहे सकाळी. अपोजिट साईडच्या तुम्हाला सर्व्हिस रोड यावं लागेल. थोडं पेवर ब्लॉक्स आहेत, पण पेवर ब्लॉकचा प्रॉब्लेमच आहे ते एकदम वर खाली समुद्राच्या लाटा कशा असतात तशी गाडी चालते इकडे. ते बघा तिथे चालू आहे काम. आता मला वाटतं थोडं संगमेश्वरपर्यंत ट्रॅफिक लागेल, कारण का संगमेश्वरला तर त्या ब्रिजचं काम चालू आहे तिकडे. बघू, लेट्स सी. स्वतः आपण आलो आहे संगमेश्वरला, इथे काम चालू आहे समोर. आता बघाल ना तिकडे, आता उतरू आपण, बघा दिसतो समोर संगमेश्वरला पोहोचले बघा. ब्रिजचं काम जोरात चालू आहे. आता इकडे सिंगल लाईन असणार मला वाटतं खाली. इथे लेफ्टला संगमेश्वर डेपो आहे, आणि तुम्ही लेफ्ट साईडने सरळ गेला तर देवरुख साखरपा मार्गे तुम्ही लांजाला बाहेर पडू शकता, रत्नागिरीला बाहेर पडू शकता डायरेक्ट. आणि बघा इकडे ब्रिजचं काम चालू आहे जोरात. त्यामुळे खाली इथे बॉटमला सिंगल लाईन येते, सिंगल लाईन येते. माहिती गर्दी कसली. बघा लेफ्ट डेपो आहे आतमध्ये, हे डेपोचं पण काम चालू आहे इकडे आतमध्ये. पोलीस झालं वाटतं. इकडे बघा हा लेफ्टला घेतो, देवरुख साखरपा मार्गे जातो. ओके, डायरेक्ट तुम्ही वाटोळला बाहेर पडू शकता. राजापूर लांजा आहे बघा, आणि समोर हा जो आहे तो वरती ब्रिज बनतोय, त्यामुळे इकडे चान्सेस असतात ट्रॅफिक व्हायचे. ओके, तर ह्या ब्रिजचं काम पण आता मला वाटतं हे सगळे ब्रिजेसच आता फक्त फ्लायओव्हरच राहिले फक्त. हे आता मोस्टली इकडे बघा येणं आता काम करतात तिकडे थोडं थोडं. आणि मला वाटतं हा आता डायरेक्ट एस टाईप करणार ब्रिज मला वाटतं. ओके, एस टाईप केलं की इथे उतरून होईल त्याला असा, त्या साईडला कुठेतरी. इथे एक फेमस हॉटेल आहे ना जुनं, कोणतं ते गणेश हॉटेल वाटतं गेस, तेच होतं ना इकडे. हा इथे एक फेमस हॉटेल. पहिले इकडे जास्त हॉटेल नसायचे ना, तर ते एक हॉटेल इकडे फेमस आहे, सगळेजण इकडे थांबायचे. आय गेस ते गणेश हॉटेल वाटतं ते. संगमेश्वरचा डेपो क्रॉस केला, तो रोड, तो ब्रिज क्रॉस केला की तुम्हाला पुढे मग जरा रोड चांगला आहे बऱ्यापैकी. मला वाटतं आता आपण सरळ आलो, आपण लेफ्टने नाही गेलो, आपण ह्याला नाही गेलो, काय म्हणतात त्याला, देवरुख मार्गे नाही गेलो. समोर रस्ता ब्लॉक आहे,
रस्ता ब्लॉक आहे आंदोलन हटाव म्हणून तिकडे सिंधुदुर्गकडे जाणारा पर्यायी मार्ग दिलाय. हा तो शॉर्टकट आहे. तो देवरुख साखरपा वगैरे करत तो पाटोळ मार्ग किंवा लांजा वगैरे तिकडे बाहेर पडतो. हे स्वाद हॉटेल एक चांगलं आहे इथे. नो पेड प्रमोशन बस सांगितलं मला आवडलं म्हणून. स्वतः हा आपला मला वाटतं मार्लेश्वर पर्यंत जायला ऍक्च्युली हा रस्ता थोडासा आहे चांगला बऱ्यापैकी. मध्ये पॅचेस आहेत पण मार्लेश्वरचा जो आहे ना लेफ्ट आणि आपण राईटला आपल्याकडे जातो सिंधुदुर्गात तिथे जरा प्रॉब्लेम आहे. म्हणजे खड्डे वगैरे खूप आहेत तिकडे. आता केवढं काम झालं ते मला माहिती नाही, बघायला लागेल. मी गेलो की तिकडे बघतो तुम्हाला अपडेट देतो. ओके स्वतः हा आता बऱ्यापैकी झालाय. दोन्ही साईडनी फंक्शनल आहे. ऑफिशियली अजून कुठला तर मुंबई गोवा चालू रोड वाटतो मस्त. बाजूला नदी आहे आणि असा बाजूला रोड मस्त आपलं निवांत असं. आता ऊन पडलंय म्हणून पाऊस आलेला अजून मस्त वाटलं. जरा एकदम शांत रोड आहे बघायला गेलं जरा. मस्त एकदम हिरवळ तर आहेच पण ऊन पण पडलाय जरा. वाईट थोडं नकोड जरा पाऊस पडला सुद्धा बरं. हा मधला पॅच असा आहे थोडासा खडबडी. इथे काम चालू आहे जोरात. आज मला खडबडी आहे मधला पॅच. आता अजून मार्लेश्वरचा तो लिफ्ट आला नाही आहे त्यामुळे मध्ये जरा काय माहिती नाही मध्ये काय कसं काय ठेवलंय काय कळत नाही इकडे काय यार. असं काय मध्ये अचानक ठेवलंय मध्येच केलंय काय कळत नाही. कळाक मार्ग नाही बाबा आमका काय. गाडी माणसाला चालवायची कशी. यांची झोप होत नाही पूर्ण अजून. खड्डे में जायचा झोपणे कोणी होत आहे ना उनको. काय इकडे अर्ध्याधिक शेव पाडतायत पाठीपासून इकडे गाडी शेवमय करतायत शेवमय. पण हा बघा आता इथे रोड वर चांगला झालाय. यांचं काय वेळ काय खरं नाही. मध्येच काय डोंगर पोखरून ठेवले नाही फक्त बस. प्लॅनिंग काय यांचा काय कळक मार्ग नाही होय. आता कंटिन्यू नाही. आता बघ ह्याच्यामध्ये तिकडे साईड डोंगर खोलून ठेवलाय परत तिकडे मध्ये काय झालंय. आता हा रोड मस्त झालाय परत मध्ये पॅच खराब आहे थोडासा. पण ठीक आहे इथे मेजॉरिटी चांगला आहे. 90% तरी चांगलाच आहे संगमेश्वरचा रोड आता. ओके आता कसं काय बदल का बदल ठीक आहे तो वेगळा विषय आहे. पण जे हे मध्ये पॅच आहेत ना हे चांगला रोड आणि अचानक आता काम काढायचा रोड आहे त्याचा मतलब त्याचा जो कनेक्टर आहे कनेक्टर बदला कळलं ना. चांगला रोड थांबतो आणि हा खराब रोड चालू होतो. तो जो कनेक्टर आहे तो तरी ऍटलीस्ट जरा त्याला स्लो ब्रिप देऊन ठेवायला पाहिजे यार. कारण का गाड्या आपटतात लोकांच्या तिकडे यार. धडाधड गाड्या आपटतात. गाड्या उडतात. बाईकवर तर उडून पडायला विडला खाली पटकन कळलं ना. आता अशी दगडी बिगडी पण उडतात मध्ये गाडीवर टायरवर ना. ऍटलीस्ट तो रोड चांगला झाला आहे ठीक आहे. तो अचानक रोड खराब होतो चालू होतो तरी जे दोन रोडचं कनेक्शन आहे ना त्याला जरा चांगले स्लो ब्रिप दिले ना. हे बघा तिकडे बघा एक्झाम्पल सांगतो. हा बघा हा जो चांगला रोड चालू होतो ना हा बघा हा स्लोपिंग बरोबर केलाय. म्हणजे 3-4 पॉईंट असे आहेत ना की तिकडे गाडी उडालीच पाहिजे आपटून जोरात. आता आपली पण मगाची गाडी उडाली. अचानक तुम्ही स्पीड इकडे रेकमेंडेड आहे 80 स्पीड आहे. 80 स्पीड किंवा 70च्या स्पीडला किंवा 60च्या स्पीडला किंवा 50च्या पण आता अचानक कोण ब्रेक मारूच शकत नाही तिकडे. ब्रेक मारला की पाठची गाडी तुम्हाला ठोकणारच आहे. मग आपली गाडी उडते म्हणजे नुकसान आपलंच आहे बघायला गेलं तर. ब्रिज दिसतो का ब्रिज समोर ब्रिज दिसतो आता. हा लेफ्टला गेलो की त्या ब्रिजच्या खाली लेफ्टला गेलो की आपण याला जातो मार्लेश्वरला जातो किंवा देवरुखला जाऊ शकतो आपण ठिकाण. पण हे खूप कम्पॅरेटिव्हली खूप चांगलं झालंय. कम्पॅरेटिव्हली चांगलं झालं कारण का आता बघा इथे जरा आहे थोडंसं पण हे काहीच नाही आहे. मी मागे मला वाटतं शिमल्याला का ह्याला आई याला आलो आपण डुबले म्हणत होते तेव्हा गोंधळाला बंधुभावाकडे हा तेव्हा आलो ना. तेव्हा तर लिटरली गाडी एकदम अशी वन साईड खाली द्यायची वन साईड वर यायची असं होतं गाडी का. हे बघा इथे हा पॅच खराब आहे. मला खूप जणांतर गावी जायचं असेल तरी मुंबई गोवाला यायचं असेल तर मला खूप जण मेसेज करतात पिंग करतात कॉल करतात किंवा विचारतात भेटले की काय कंडिशन आहे. तर ही 23 ऑगस्ट हा ब्रिज बनवतो. हा मला आता कनेक्ट करणार पुढे तिकडे पण ह्याचं खूप काम एकदम मस्त चाललंय. ठीक आहे प्रत्येकाचा विषय वेगळा आहे. तर बघा लेफ्टला गेलो की मार्लेश्वर देवरुखचा रस्ता हर हर महादेव. हा आपला जुना मुंबई गोवा आणि बघा हा ब्रिजचं काम चाललंय. आता हे बघा समोरची गाडी बघा एवढी खड्ड्यात गेली ते बघ नदी मस्त. त्यामुळे आता मला वाटतं हे खूप खूप म्हणजे
याच्यावरती खूप आता फोकस केला पाहिजे कारण की खूपच आता लांबणीवर गेलाय काम. एवढं लोकांच्या गाड्या तर खराब होतात सोडून द्या, लोकांचे बॉडीचे पार्ट सगळे ट्रेन सारखे ढिले झाले सगळे. हा मग काय बघा आता हा रोड इकडे कनेक्ट करणार कारण का हे हा एक पॅच थोडा कधीपासून बनतोय, हा लवकर झाला तर बरं होईल. म्हणजे कळलं ना मोजके पॅच आहेत ना मेजर ते सांगतो तुम्हाला. एक तो आपला हा कुठला मानगाव इंदापूरचा बायपास होतो, आय गेस मी आता ऐकलाय, आय एम नॉट शुअर अबाउट इट. तर एक मानगाव इंदापूरचा एक आहे पॅच, तो जरा अजून काम चाललंय. दुसरा पॅच चिपळूणचा आहे, चिपळूणचं काम चाललंय. नंतर आता हा संगमेश्वरचा पॅच, तो ब्रिज दाखवला ना मी याचा डेपोचा, तो पॅच चाललाय. हा मार्लेश्वरला लेफ्ट तो पॅच चाललाय. आता पाली आणि लांजा किंवा लांजा आपण बोलतो, लांजा बोलतो आपण त्याला, पाली आणि लांजा म्हणजे तो पॅच होणार आहे तो होता मोठा. आणि पालीला एक नीट लक्ष देऊन जावं लागतं कारण का पालीला एक तो असा वाटतं सरळच आहे पण सरळ आहे तो, लेफ्ट ऍक्च्युली तो जाऊन कोल्हापूरला पोहोचाल. तो कोल्हापूरला नाही, तो असा टर्न आहे तो जातो तिकडे आपला वैभववाडी सिंधुदुर्गाचा. हे बऱ्यापैकी कामं चालू आहेत सगळीकडे. हा पूर्ण मग तुम्हाला असाच बघायला मिळणार आहे गाडीमध्ये बसून आणि रस्ते बघून. त्यामुळे ह्यामध्ये तुम्हाला असं काही वेगळं बघायला मिळणार नाही आता कारण का मला अपडेट द्यायचा तर खूप जण विचारतात सध्या करंट स्टेटस काय आहे मुंबई गोवाचा. आणि आमच्या 6 महिन्यात एकदम फेऱ्या होताच आम्हाला. आणि गणपतीला जर येणार असाल तुम्ही फॅमिलीला घेऊन गाडीने तर जरा माहिती असलेली बरी. 23ला गावी आहे ना मी, लगेच नेक्स्ट अपलोड करायचा प्लॅन करतोय. तर मग तुम्ही त्या हिशोबाने म्हणजे अंदाज घ्या. 23 तारखेचा आहे, 23 ऑगस्ट 2025चा अपडेट आहे. त्या हिशोबाने तुम्ही तुमचा प्लॅन करू शकता यायचं. ठीक आहे, एवढं वाईट असं नाही आहे काय, फक्त पॅचेस आहेत, चान्सेस आहेत की ट्रॅफिक होऊ शकतो डायव्हर्जनमुळे किंवा त्या सर्व्हिस रोडमुळे. खड्डे थोडेफार आहेत, काय काय जणांना ऑलरेडी त्रास असतो तर खड्ड्यांमुळे अजून त्रास होतो. ते पण संगमेश्वरला जे कनेक्टर आहेत ना रोड, जे चांगला आणि खराब वाला, तो जरा काही ठिकाणी धडाधड गाडी आपटते यार. उडाली मगाची गाडी आमची तर एकदम सडन आला एकदम, तसं नाही झालं पाहिजे. इकडे झाला ते बघा, तिकडे आता आपण आता हातकंब्याला पोहोचतो. हे आलं की मला थोडा अंदाज येतो की आपण हातकंब्याला पोहोचतो. आणि जे मुंबई गोवाचे जुने लाईनचे ड्रायव्हर आहेत, आता मी 15 वर्ष ड्रायव्हिंग आहे श्रीराम मुंबईत येणार असेल, सो ते आपले टप्पे ठरलेले असतात. कुठे कुठे काय काय स्टॉप आले की माहिती आहे, कुठे कुठे काय काय येणार आहे, कुठे कुठे थांबायचं आहे. आपली एक गाडी मागे आहे अजून एक बाबांची, पुर्तुगालच्या बाबांची गाडी एक मागे आहे, ते पण आपल्यावरच निघालेत गावी यायला. सो मग तो पण एक आहे. पण टोल नाके बघा मस्त उभे राहिले पटकन एकदम आयटीत, सट्टा उभे राहिले टोल नाके. पेट्रोल पंप वगैरे आता होतील इकडे, टोल नाकाला म्हणजे सगळं होईल. आता इकडे डायव्हर्जन पण लागलेत बघा आता थोडेफार. पहिला तिथून सोडायचे, तिथून राईटने, पहिलं तिथून यायचं होती राईटने. आता इकडे रस्ता केला, इकडचा आता चालू केला. हे नंतर मानलं असेल झालंच टोल नाक्याचा, एवढं काय काही नव्हती काय. मेन रोड झाला नाही ना, मग त्यावरती काय ते उभे करायचे टोल नाके. ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न आहे, गव्हर्नमेंटचा आपला नाही. जस्ट मी एक अपडेट द्यायला हा इकडचा व्हिडिओ केला. तर वाजले आहेत आता दुपारचे किती का 12 आपण हातकंब्याला आहोत. इथे कोकणी किचन म्हणून हॉटेल आहे. हा BPCLचा पेट्रोल पंप आपला गुरुबंधूंचाच आहे, मी मागे बघितलेलं. इथे वॉशरूम पण चांगला आहे, कोणाला कधी येतं त्याला तिकडे येऊ शकता. लेडीजसाठी पण चांगला वॉशरूम आहे. आपण जाणार आहे इकडे आपल्या वैभववाडीला. सो सकाळी 5:30ला निघालेला आपला प्रवास 12 वाजले आता. 1 2 3 4 5 6 7 तासामध्ये आपण हातकंब्याला आलो. जरा मध्ये थांबलो वगैरे, जेवलो वगैरे, आपण ते सगळं केलं जेवण वगैरे. तर आपली अजून दुसरी गाडी येते पाठोपाठ, तर ती गाडी आली की बघूया. मग आता हाय रहदारी चालू झालेली आहे 23 तारखेला. कंडिशन जरा आहे अजून तरी, म्हणजे ठीक आहे. ट्रॅफिक नाही तोपर्यंत तुम्ही येऊ शकता पटापट गावाला. याच्या ट्रॅफिक झाला की विषय संपला, हा ना. काय करते यूट्यूब अरे चॅनल बघा, चॅनल हा चॅनलला ना आठवलं यूट्यूबवर ना. सो आपल्या चॅनलचं नाव आहे मालवणी ऑन व्हील्स. सबस्क्राईब केलं नसेल तर करा नक्कीच. ओके, सो आता आपण जरा फ्रेश होऊया. बघा आली चलो. आता हातकंबा क्रॉस केला ना आपण, की हातकंबा क्रॉस केला की हा रोड बघा. आता आपला हा जरा बऱ्यापैकी चांगला रोड आहे. फक्त आता पालीला त्या मार्केटमध्ये असेल डायव्हर्जन्स आणि लांजाला असेल डायव्हर्जन्स, बाकी बरंच आहे. पालीला मी बराच वेळ थांबलेलो आम्ही, 2 गाड्या आपल्या 1.5-2 तास झाले असेल ना इकडे. 1.5 तास तरी झाला असेल. 12 तास आलेलो आपण काहीतरी, 12 तास आलेलो इकडे याला आपण हातकंब्याला. आता किती वाजता आपण 1:15 नाही करतो इकडनं आपण. आता हा रोड बऱ्यापैकी झाला आहे, पण इथे पण जर डायव्हर्जनचा गडबड आहे मध्ये काय काही ठिकाणी तुम्हाला बघून यावं लागतं इकडे. पण हा रोड जरा आता बरा आहे, आता बऱ्यापैकी आहे.
खारेपाटणच्या पुढे खारेपाटण पुढे आपलं सिंधुदुर्गामध्ये तर विषयच नाही, विचारूच नका. म्हणजे कसं आहे, पालीला इकडे काम चालू आहे ब्रिजचं, तुमच्यासमोर सर्व्हिस रोडने जावं लागतं आपल्याला. म्हणजे जसं आहे तसंच आहे सर्व्हिस रोड ट्रॅव्हलिंग, फक्त या ब्रिजचं काम चालू आहे. या ब्रिजचं काम झालं की मग डबा चालू आहे. पण आता पाऊस नाही म्हणून ठीक आहे. बघा इकडे पिलर पडले आहेत. आता इकडं सरळ दिसेल ना तुम्हाला आपला झेंडा दिसतोय, भगवा झेंडा राईटला, त्या दिशेने आपल्याला जायचं आहे. दिसला ना, त्या दिशेने आपल्याला जायचं आहे. इकडं तुम्हाला दिसेल सरळ आहे, मला सरळ नाही, हा लेफ्ट ॲक्च्युली जातो कोल्हापूरला. आपल्याला बघा आपला भगवा झेंडा बघून आपल्याला राईट मारायचा आहे सिंधुदुर्गला, आता तो कोल्हापूरला. बघा इथे लिहिलं बघा, बोर्ड लावला आहे, दिसलं का? हां, त्याचे डायव्हर्जन लावले आहेत, बऱ्याच ठिकाणी लावले आहेत डायव्हर्जन बरोबर प्रॉपरली असं नाही असं ना. उगाच नावं ठेवायची म्हणून नाही, काही ठिकाणी झाली कामध्ये झाली कामं हो ना, असं नाही की नाही झालं काम, मोठी ठिकाणी कामं झाली आता बघा इकडे. हे आता परत म्हणजे बाकी तर होईपर्यंत ही परत खराब नको व्हायला असं का. पावसामध्ये मस्त वाटतं ना आपला निसर्ग एकदम भारी, बाजूला डोंगर हिरवळ आणि डांबरी रोड असताना प्रॉपर असेल तर मजा दिसते. हा मध्येच कॉन्क्रीट होतो, मध्येच डांबर होतो. कोणाकोणाला डांबर आवडतं, म्हणजे डांबर रोड आवडतो कमेंट करून नक्की सांगा. बघा समोर जातो बघा, पुढे कॉन्क्रीटीकरण आहे, परत आपण वरती चढतो तिकडे जवळ तिकडे वर डोंगराच्या मध्ये दिसलं का. हळूहळू झालं. आता माझा मोबाईल म्हणून जास्त झूम होणार नाही, तुझ्या मोबाईल असं दाखवण्यात आलं. स्पेसिफिकली हा त्याचाच ब्लॉग आहे, ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग आहे, पूर्ण रोडची कंडिशन दाखवली याच्यामध्ये. असं काय वेगळं दाखवलं नाही, म्हणजे काय तुम्ही असं बोलेल की या रोडच दाखवत आहे, मला स्पेसिफिकली रोडच दाखवायचा होता की सध्या रोडची कंडिशन काय आहे इथे. लांजा आलाय, तर लांजा आलाय, लांजाचा बाहेरचा मार्केटचा आपण जस्ट एंट्री करतोय आता, तिथपर्यंत रोड चांगला झालाय. आता मार्केटला पण एंट्री करतोय ना बाजारपेठेत लांजा. इथे बघूया बघा, इथून स्टार्ट होतं आता, म्हणजे बऱ्यापैकी सिंगल रोड आणि ज्यांचं काय काम चाललं आहे ते म्हणजे सर्व्हिस रोड वगैरे बऱ्यापैकी काम चाललं आहे. इथे सिंगल रोड आहे आणि इथे आता काम चालू आहे. इथं ठीक आहे, इथं काम चालूच आहे, चालू करतायत. मेन पुढे आहे मार्केटमध्ये, ते दाखवतो. इथे ब्रिजचं काम चालू आहे. हा आपण आता लांजाला इकडं आपण साखरपा असता, साखरपा देवरुख आपण इकडून जाऊ शकतो. आपण तिकडं आलो ना संगमेश्वरवर ना, तिथे पण आपण बाहेर पडू शकतो, कळलं. एक मार्लेश्वरला बाहेर पडतो, नंतर मग इथे बाहेर पडतो, अजून एक पुढे पण बाहेर पडतो. तर बघा या ब्रिजच्या तिकडे पण पिलर लागले, पहिले पिलर वगैरे काय नव्हते, आता ते पिलर पण लागलेले आहेत बऱ्यापैकी चांगलं. सो तुमका आयडिया येतच की कधी काम होणार ते. होताला लवकरच होतं काम. सगळे पिलर लागले आहेत आणि असे डायव्हर्जन टाकले त्यांनी. म्हणजे कसं जर एकदा ब्रिज उभं राहिलो की आपला फ्लायओव्हर तुम्ही डायरेक्ट वरच्यावर आपण निघणार. ते थोडं इकडे याचा काही खाली काम चालू म्हणून ते जरा एक वळसू दिलं. बाकी बऱ्यापैकी झाला ना. गोंधळाला गेलं होतं तेव्हा एवढा नव्हता काय. गोंधळाला जरा काम चालू होतं बऱ्यापैकी, म्हणजे मे महिन्यामध्ये गेलं होतं जरा. आता बऱ्यापैकी सगळं काम झालं आता त्यांचं. पिलर तर उभे रावले एवढं तर झालं आहे. आता काय माहीत नाही तेव्हा इकडे पिलर आणि आता वरती हळूहळू स्लॅबचं पण काम चालू झालं यांचं. त्यामुळे हे आता लवकर होईल, मला वाटतं आपण लवकर होईल. आणि लांजा मार्केट जरा फेमस आहे, मोठं मार्केट आहे लांजाचं, फेमस आहे इकडे जरा. फेमस म्हणजे इकडे बरंच मोठं मार्केट आहे, बरेच ओरड आले असतात जरा तिकडे. आता लांजाच्या बाहेर पडलं ना, मार्केटच्या बाहेर पडलो ना की पुढे आता बऱ्यापैकी रोड झाला आहे. पण म्हणजे छोटे मोठे डायव्हर्जन असतील तर असतील, बाकी तर असाच रोड आहे. म्हणजे दोन्ही साईडने गाड्या चालू आहेत प्रॉपर, तिकडे चालू म्हणजे येते जातात. ओके, सो असा लांजापर्यंत असा रोड आहे. मध्ये राधापूरच्या आसपास थोडंसं काम चालू आहे, पण ते पॅचवर्क आहे. म्हणजे छोटा मोठा म्हणतात ना 5-6 फुटाचा काम असेल ना, असं तेवढंच काम चालू आहे. बाकी तर बऱ्यापैकी झालेलं काम आहे आता इकडचं. आता त्याच्या पुढे सिंधुदुर्गमध्ये एंट्री केली तर पुढे तर सगळं झालं पूर्ण.
5:30ला घर सोडलं मी सकाळी सांगितलं ना. मधले पॅचेस थोडे पॅचचाच थोडा आहे गडबड. म्हणजे मेन ट्रिगर पॉईंट्स असतात ना, ट्रिगर पॉईंट्स तसं आहे. कोलाड, मानगाव इंदापूरला काम नाही झालं, तिकडं बायपासचं होतं की नाही मला माहीत नाही, आय एम नॉट शुअर. कोलाड, तिथून नंतर मग चिपळूण, संगमेश्वर, पाली, लांजा. संगमेश्वरचा तो एक पॅच तो तेवढंच आहे. आता आम्ही ऑलमोस्ट राजापूरला पोहोचू. राजापूर खारेपाटणच्या आसपास आहोत. आई बाबा येत आहेत, म्हणजे माझे सासू सासरे येत आहेत. स्नेहा त्यांच्याबरोबर आहे. आई, मी, ऋतुजा आलो आहे इकडे. थांबतो आता जरा, बराच वेळ झाला आहे. टी शर्ट बघितलं का नवीन माझं? नाही बघितलं, थांबा. बघितलं बाय घ्या. नो पेड प्रमोशन. त्याने आपला आवडता म्हणून मी आपला सांगितलं. आपला वैभवडीतला नादवड्यातला मुलगा येतो. त्याचा ऑनलाईन त्याचं सगळं दिलं आहे त्याने. डिटेल्स वगैरे इकडे मागे पण आहे त्याच्या टी शर्टच्या. मस्त मला आवडतं टी शर्ट त्याचे असे. आणि आता ट्रेनिंग आपण बघितलं आता सगळेजण इले असतात गावात. मागं वाटलं 23 तारखेला सगळे निघणार होते. ज्यांका भेटलं मी बोललो त्यांच्याशी, ते बोलले की आम्ही पण निघणार होते 10 तारखेक. सो आता ते सगळे निघालेत. सो आता बघूया, आता जरा जेवण घेऊया काहीतरी. वाजले किती? 2:30 वाजले. बऱ्याच ठिकाणी थांबलोय मी. नंतर म्हणजे पहिला काय थांबलो मी, काय था रे पहिला, हां खेड कशेडी झाल्यानंतर थांबलो. एक 1-1.5 तास होता इथे. नंतर परत हे हातखांब्याक पण थांबलो 1-1.5 तास. आता इकडे बघ किती जातं. म्हणजे थांबून बऱ्यापैकी गेलो. आता काय रोड एकदम हे नाही, म्हणजे एकदम पण बाद नाही आहे रोड. चांगला रोड मध्ये हां पॅचवर्क चालू आहे. पॅचवर्कमध्ये जरा ते कनेक्शन बोलले ते जरा तेवढाच आहे. बाकी ठीक आहे. मला वाटतं दिवाळीपर्यंत होईल. दिवाळी ह्या वर्षाच्या अखेरीच होईल असं वाटतं. बघूया. होप फॉर द बेस्ट. प्रयत्न आणि ती परमेश्वर. बघूया आता तर आई बाबा आले की बघूया कुठे काय किती करते. अंकिता पण मोठे आहे म्हणजे 2-3 ब्रँच आहेत त्यांच्या. तर चुकून पुढे गेलेलो लॉजिंग, म्हणजे अंकिता पॅलेस म्हणून लॉजिंग आहे तिकडे गेले होते. आता परत मागे गेले ग्रीन पार्क म्हणून ना काहीतरी. बघूया चला. मान मिळतं की दुखू लागले. हा बघा मुंबईतून निलाव आणि आता आपण वैभवडीत चाललो. ते अंकिता ग्रीन पॅलेस म्हणून आहे, फेमस आहे. तिकडे लक्झरी वगैरे पण लागतात, लक्झरी एस टी पण लागतात वाटतं वाटतं. लास्ट टाईम पण आम्ही हयात थांबला होतो. आणि इकडे त्यांच्याकडे चार्जिंग पॉईंट पण आहेत. मग कोणा काय चार्जिंग वगैरे करू शकतो, चार्जिंग पण करू शकता. गाडीची या मोबाईलची पण होतं, गाडीची पण होतं चार्जिंग. आणि लास्ट टाइम आम्ही यांच्याकडनं बिटकी आंबे घेतला होता, आठवता. चला बघूया आता जेवण काय. बघा इथून लेफ्ट आहे तो आपल्याला उंबर्डे मार्गे जायला, वैभवडीला जायला. हा लेफ्ट आहे इकडून. उंबर्डे, मिळण, कुसूर, सोनाळी आणि वैभवडी. पण आता आपण चाललो आहे भिरोंडे. अचानक प्लॅन चेंज झाला थोडासा. आता आपण चाललो भिरोंडेत. आपण खारेपाटण करून सरळ जातो, तरळी करत तिकडनं कणकवलीमध्ये भिरोंडे. तिकडे जरा काम आहे. ओके बाबाचं जरा काम आहे, जरा अर्जंट आहे. त्यामुळे बोललो भिरोंडे जाऊ पहिलं आता. मग तिकडं आलं की मग घरी येणार आपण. लॉरी बघ तुम्ही दरवेळेला बघतो तिकडे. तो एक शॉर्टकट आहे तो, म्हणजे डायरेक्ट तिकडनं आपला ना हा रस्ता वाचतो. तरळे ते वैभवडी रोड आहे ना, खराब म्हणजे काम चालू आहे ना, पण तो खराब आहे सध्या. तर तो आपला रोड वाचतो तेव्हा टाईम. वैभवडी फाटक वगैरे लागत नाही. डायरेक्ट आपण पेडगाव टिटेवरती बाहेर पडतो. त्यामुळे आपला बराच टाईम वाचतो तिकडे. करा की कधी पण बघा आपलं डेस्टिनेशन जवळ आलं ना की रस्ता संपत नाही आहे. राजापूर पासून मी बघतोय, माझा नेहमीचा अनुभव आहे, तुमचा पण सगळ्यांचा असेल. तुमचं घर जवळ आलं की अर्ध्या तासाचं अंतर तुम्हाला 1 तासावरती जातं, ऑटोमॅटिक जातं. ते संपत नाही. मला पण नेहमीच जातं. मी मगाच बघतोय आता राजापूर येईल, त्यासाठी राजापूर गेलं, खारेपाटण यायला आता चालू झालंय. संपत नव्हतं. आणि आता खारेपाटण ते तरळे पण संपणार नाही असं आहे. त्यामुळे हा अनुभव सगळ्यांचा असेल. पण एक आहे माझा अनुभव असा की मुंबई गोवा जो जुना हायवे होता ना, डांबरी सिंगल रोड, भारीच बेस्ट होता. तेव्हा ते कम्युनिकेशन असायचं ना, लाईट वरती, इंडिकेटर वरती, ड्रायव्हर लोकांशी आम्ही बघायचं ना. तो त्या रोडवर तो गाडी चालवतो ना, तो कुठे चालवू शकतो गाडी. तिकडचा आणि नॉर्थवाले डोंगरातले ते माहिती आहे ना, ते लोक ड्रायव्हर एकदा शिकले तिकडे ड्रायव्हिंग करायला, म्हणजे कुठेही ड्रायव्हिंग करू शकतात. सो असा आहे आजचा ब्लॉग. कारण का आता चाललं आता भिरोंडेत आपल्याला जायचं आहे. ते काम करून मग आपण आपल्या घरी येणार. ते काम झालं की तो बाकीचं तुम्हाला भिरोंडेत
मी म्हणतात की कणकवलीत कनेक्ट करूया, कणकवलीत काम आहेत मला. तिकडे होईल लवकर. आता मला वाटतं ह्या वर्षीमध्ये झालं पाहिजे 2025 पर्यंत. ब्रिज बनलं की झालं. पण छोटे मोठे पॅचेस ठीक आहे, वर्कआउट होतात ते नंतर. ब्रिज आपलं फ्लायओव्हर झालं की झालं. आणि आपले रोड बघा ना आता कसे भारी आहेत. मस्त रोड आहे. तसेच रोड तिकडे पण झाले आहेत आणि थोडेसे राहिले ते त्यामुळे आता मुंबई गोवा काही एवढा वाईट नाही आहे पहिल्यासारखा. कळलं? हो म्हणजे मला आठवतं आपण दोन पण नाही 1.5 वर्ष आधी आलो होतो तेव्हा तर एवढे खड्डे एवढे म्हणजे रात्री आम्हाला रिटर्न जाताना एवढा त्रास झालेला. गाडी आपटा प्रत्येक ह्याला. पण आज तेवढं नव्हतं, आज जरा बेटर. कम्पॅरेटिव्ह आईला तू सांगा तुला कसं वाटलं? जास्त खड्डे वाटले का तुला पुढे? आज नाही वाटलं ना तुला? आता हा तर एकदम मस्त वाटतंय. हो पण तिकडचा पण पहिला पण रत्नागिरी पण बऱ्यापैकी गौरव झालाय ना आता. बरोबर. हो बऱ्यापैकी गौरव झालाय ना, त्यामुळे आता एवढं काय. पण आणखीन एक सांगायचं वाटेल काय माहितीये की मालवण साईडला म्हणजे माझं जे माहेर आहे ना सुपरवाड कट्टा वगैरे तिथे पण एक रोड एक छान आहे चांगले त्या साईडला. हो आणि इकडचे आता जसे म्हणजे आपण आपल्या म्हणजे होती असं म्हणजे वाटलं असं की असे असतील खड्डे वगैरे तेवढे नाहीये. तरळे गेलाय हा कणकवलीचा रोड बघा. हा एकदम लांब पण नजर मारा, लांब होता. बराच स्ट्रेट रोड आहे हा. पहिला सिग्नल जेव्हा होता ना मुंबई गोवा तेव्हा तर भारीच वाटायचं. आता पण वाटतंय पण तेव्हा तर वेगळंच त्याचा फील होता मुंबई गोवा डाबरी. पण एकदम स्ट्रेट रोड आहे, लांब पण नजर मारायची. आता एकदम मक्कन रोड आहे. पण आता कसं झालं काय तो मगाच्या सांगितल्याप्रमाणे मुंबई गोवाचा जो फील आहे ना तो सध्या कमी झालाय. पण ठीक आहे त्यातल्या काय करायचं बघा. टाईम वाचतोय